वो कहावत तो आपने सुनी होगी, किसी की जिंदगी में खुशियां अपलोड करके तो देखिए, बदले में सैकड़ों दुआएं आएंगी आपकी समाज सेवा को लाइक करने के लिए। महान नेता बनने की कोई ख्वाहिश नहीं मेरी, करूँ खुद को साबित ये आजमाइश नहीं मेरी। समाज सेवा हित में चाहिए सहयोग आपका, इसके अलावा और कोई फरमाइश नहीं मेरी। ऐसी चाह रखने वाले परेश कीनी हमेशा निष्पक्ष तरीके से एक सफल उद्योगपति रहने के बावजूद हर तरीके की सेवा कर अपना हर कीमती समय जनता के उज्जवल कार्यों के लिए निकालते हैं। परेश कीनी अपने उद्योग के कार्य तो करते ही हैं, साथ ही वसई विरार में यदि किसी को लाइट, पानी अथवा सबसे महत्वपूर्ण किसी निजी आपूर्ति लगती है तो इनका सहभाग सबसे अव्वल रहता है। नालासोपारा क्षेत्र में आने वाला निर्मल गांव हो, नालासोपारा पश्चिम हो, किसी भी सुविधाओं की आपूर्ति लगती है तो उसे अपने माध्यम से पूर्ण करने में यह सक्षम रहते हैं। परेश कीनी द्वारा पिछले कई वर्षों से अपने जन्मदिन के अवसर पर जनता के लिए मुफ्त आंखों की जांच, उसके साथ मुफ्त चश्मा वितरण, एमडी फिजिशियन जिसमें शरीर के सभी प्रकार के रोग जैसे कमर दर्द, पीठ दर्द, डायबिटीज, कान नाक की जांच, मलेरिया, डेंगू तथा बाल रोग की जांच एवं सलाह, साथ ही दांत की परेशानी के लिए डेंटिस्ट, महिलाओं के लिए गायनेकोलॉजी एवं ब्लड चेकअप सभी के लिए मुफ्त सेवा हेतु प्रदान किया जाता है, जो किसी अन्य राजनीतिक पार्टियों के मुकाबले वसई विरार में अब तक का सर्वश्रेष्ठ और सबसे बड़ा शिविर माना गया है। परेश कीनी का मानना है कि समाज की सेवा करने के लिए बड़े बड़े पद हासिल करना छोड़कर यदि हर एक व्यक्ति अपने दिलों में समाज के लिए समाज सेवा इस शब्द को कर्मठ रूप से अपने जीवन में डाले तो शायद आने वाले समय में हर एक घर में एक नगर सेवक होगा। दरवर्षीच मी माझ्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचा कॅम्प लावतो। गरजू लोकांसाठी औषध, चष्मे, त्याच्यानंतर जे काही तपासण्या आहेत ऑपरेशन्स आहेत डोळ्यांचे वगैरे ते आम्ही मोफत देण्याचा प्रयत्न करतो। ॲक्च्युली डोळ्यांचा तपासणी, चष्मा वाटप, तसंच टोटल फिजिकल चेकअप सुद्धा आहे फ्री मध्ये। त्याची औषध उपचार आहेत, त्याच्यानंतर आपलं त्वचा रोग तज्ञ आलेले आहेत, हाड वैद्य आहेत आपले, तर आणि सगळ्या म्हणजे सगळ्या आपण मेडिसिन पण फ्री देतोय याच्यात। दरवर्षी 2 ते 3 हजार लोक याच्यामध्ये सहभाग घेतात, जे गरजू लोक आहेत ते, आणि अजूनपर्यंत तरी म्हणजे 1,500 झाले आहेत आता लोक। परेश कीनी आमचे मित्र आहेत आणि धडाडीचे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत। दरवर्षी ते हा उपक्रम नित्य नियमाने उपक्रम राबवत असतात। जवळपास 1,500 ते 2,000 लोकांना या आरोग्य शिबिराचा फायदा होतो। आजच्या घडीला कोरोना काळापासून आरोग्य सेवा विस्कळीत पडल्यापासून गोरगरिबांना कशी मोफत आरोग्य सेवा मिळाली जाईल हे ते वर्षभरापासून उपक्रमामध्ये काम करत असतात। परंतु विशिष्ट वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम ते राबवत असतात, जेणेकरून ज्यांना डोळ्याचे काही आजार असतील त्यांचं निदान यदि झालं तर त्यांना मोफत चष्मे, ऑपरेशन, नंतर महिलांचे जे आजार आहेत त्याबद्दल आणि वेगवेगळे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलची टीम इकडे येते आणि कार्य करत असते, गोरगरिबांची सेवा करत असते। त्यात आमचा मित्र परेश कीनी जे आहेत यांचा मोलाचा वाटा आहे। असे वाढदिवसाच्या निमित्ताने स्तुत्युक्त उपक्रम राबवण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे। त्यांचे मी आज विशेष आभार मानतो आणि अशा लोकांचे आशीर्वाद घेऊन ते पुढे जात आहेत, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। परेश कीनी ज्येष्ठ बंधू आहेत। आज निर्मळ, गास, भुईगाव या संपूर्ण पट्ट्यामध्ये एक उत्कृष्ट सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं नाव वाखाणलं गेलेलं आहे। युवकांना विशेष करून त्याचं सहकार्य खूप मोठं असते। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्याचे शिबिर आपण पाहू शकता आणि आजचा दिवसच नाही, 365 दिवस, आठवड्याचे 7 दिवस ही व्यक्ती ही रस्त्यावर तुम्हाला सदैव दिसेल। जनतेचा प्रश्न आणि सामान्याचे काही अडचण असतील सदैव परेश कीनी सहकार्य करत असतात। कोरोना काळाच्या आधीपासून नंतर सुद्धा आर्थिक असेल किंवा वैद्यकीय असेल सहकार्य त्यांनी सतत केलेलं आहे। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जी काही कॅम्प भरलेले आहे ते प्रत्येक वर्षी भरते। जवळजवळ इकडे 1,500 लोक जमतात आणि आजही तुम्ही बघू शकता। पण ही व्यक्ती सदैव लोकांसाठी रस्त्यावरती उभी असते, काम करणारा व्यक्ती आहे। आपण मराठीमध्ये म्हणतो केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, हे करणारी व्यक्ती आहे। मनामध्ये लोकांच्या खूप अपेक्षा असतात, पण उभं राहून काम करणं ही त्यांच्याशिवाय होत नाही। आज त्यांच्या वाढदिवसादिनी त्यांना खूप सारे आशीर्वाद भेटत आहेत। मी सुद्धा त्यांना मनापासून आशीर्वाद देतो। असंच तुम्ही लोकांसाठी कार्य करत राहा, जनतेच्या मध्ये राहा, देवाचा आशीर्वाद आपल्यावर राहील। पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। सर्वात प्रथम मी परेश कीनी यांचे
वाढदिवसानिमित्त हार्दिक त्यांचं अभिनंदन करते आहे। आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दरवर्षीप्रमाणे आज आरोग्य शिबिर भरवलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी महत्वाचं महिलांसाठी गायनेकोलॉजिस्ट इथे उपलब्ध करून दिलेली आहे, म्हणून सर्व महिलांना त्याचा इथे फायदा होतोय आणि त्याचा त्यांना उपयोग घेता येतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे तमाम आमचे जे युवा मित्रमंडळ आहे, गणेश मित्र मंडळ कार्यकर्ते, त्यांचेही मी इथे अभिनंदन आणि आभार मानते की त्यांनी इथे खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे। सर्वप्रथम मी परेशकिनी भाऊंचे त्यांना शुभेच्छा देतो। आमच्या गाजडोंगरीमध्ये आम्ही तिथून महिला आल्यात आणि यांनी ते आरोग्य जे शिबिर लावले आहे ते गरिबांसाठी म्हणजे खूप महत्वाचं सारखं आहे। आणि भाऊ म्हणजे कसं आमच्या इथे गाजडोंगरी आमचा पाडा असा एकदम असा हे आहे, गावठाण हे आहे, म्हणजे गरिबांचं वस्ती आहे तिथे आमच्या इथे। पण ते ना कधी पण कुठलं सुद्धा काम असू दे पण ते आम्हाला ना नेहमी मदत करत असतात। म्हणजे त्यांनी सांगितलं तर आर्थिक असू दे किंवा दवाखान्याचं कुठे काम असेल आणि अगर आमच्यामध्ये ते म्हणजे होतच नसेल आमच्याशी तर मग ते आम्हाला मदत करत असतात।